नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या आपल्या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। आज या व्हिडिओद्वारे आपण अधिक मासाची अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊया। यासोबतच अधिक मास किंवा ज्याला पुरुषोत्तम मास किंवा मलमास असं म्हटलं जातं, तर या महिन्यामध्ये करण्याची व्रतं ती करण्यामागील शास्त्र देखील माहिती करून घेऊया। ही सगळी माहिती मी तुम्हाला दाते पंचांगानुसार देणार आहे, तेव्हा विनंती करते की तुम्ही सर्वांनी ही माहिती हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, जेणेकरून तुम्हाला सगळं काही व्यवस्थित समजेल। आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय हरी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, यंदा ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आल्याने ज्येष्ठ महिना हा तब्बल 2 महिन्यांचा म्हणजे 60 दिवसांचा असणार आहे। सुरुवातीला अधिक ज्येष्ठ महिना असेल आणि एकदा की अधिकाचा महिना संपला की त्यानंतर निज ज्येष्ठ हा महिना सुरू होईल। तर मे आणि जून या महिन्यामध्ये अधिक मास असणार आहे। तर 17 मे 2026 वार रविवार ते 15 जून 2026 वार सोमवार या कालावधीमध्ये आपण अधिक मास पाळणार आहोत। तर एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती सांगते। मंडळी, अधिक मास म्हणजे काय, तर पुण्यकारक कृत्ये करण्याचा काळ। ज्या महिन्यामध्ये आपल्याला पुण्याचं काम करायचं आहे ते करण्याचा काळ म्हणजे अधिक मास होय। या अधिक मासाला मलमास किंवा धोंड्याचा महिना असे म्हणतात। अधिक मासामध्ये मंगल कार्यांऐवजी विशेष व्रतं आणि पुण्यकारक कामं केली जातात, म्हणूनच याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं। आता या महिन्याला मलमास का म्हणायचं, तर ऐका, आपल्या हिंदू धर्मामध्ये अधिक मासाच्या दरम्यान सर्व पवित्र कृत्ये निषिद्ध मानली जातात। असे मानले जाते की जास्तीमुळे हे वस्तुमान घाण होते, म्हणून हिंदू धर्मातील विशिष्ट वैयक्तिक विधी जसे की नामकरण, यज्ञ, विवाह आणि सामान्य धार्मिक विधी जसं की गृहप्रवेश, नवीन मौल्यवान वस्तू खरेदी करणं इत्यादी या महिन्यामध्ये सहसा केले जात नाही। हा महिना अशुद्ध असल्याच्या समजुतीमुळे या महिन्याला मलमास असे नाव पडले आहे। तर मग पुरुषोत्तम मास हे नाव कशा प्रकारे पडले त्याची ही एक कथा आहे, ती मी तुम्हाला सांगते। मंडळी, अधिक मासाचे अधिपती स्वामी भगवान विष्णू मानले जातात। पुरुषोत्तम हे भगवान श्रीहरी विष्णूंचे एक नाव आहे, म्हणून अधिक मासाला पुरुषोत्तम महिना असेही म्हणतात। या विषयातील एक अतिशय मनोरंजक कथा पुराणामध्ये वाचायला मिळते। असे म्हटले जाते की भारतीय ऋषींनी त्यांच्या गणना पद्धतीनुसार प्रत्येक चंद्र महिन्यासाठी देवता निश्चित केली। अधिक मास सौर आणि चंद्र महिन्यातील समतोल साधण्यासाठी प्रकट झाल्याचे कळते। अशातच कोणतीही देवता या अतिरिक्त महिन्याचा अधिपती बनण्यास तयार नव्हती, कारण प्रत्येक महिना हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित आहे। मग जास्तीचा महिनासुद्धा आपण आपल्याच याच्यावर घ्यावा किंवा जास्तीच्या या महिन्याचा भारसुद्धा आपणच पाहावा, अशी जबाबदारी कोणतीही देवता घेण्यास तयार नव्हती। तर अशा स्थितीमध्ये ऋषींनी भगवान विष्णूंना या महिन्याचा भार स्वतःवर घेण्याचा आग्रह केला, कारण भगवान श्रीहरी विष्णूंना जगतपालक असं म्हटलं जातं। शेवटी भगवान श्रीहरी विष्णूंनी ही विनंती मान्य केली आणि त्यांच्यामुळे हा मलमास पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला। म्हणूनच अधिकाच्या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं। अधिक मासाचा पौराणिक आधार काय सांगतो, तर अधिक मासासाठी पुराणामध्ये एक अतिशय सुंदर कथा ऐकायला मिळते। ही कथा राक्षस राजा हिरण्यकश्यपूच्या वधाशी संबंधित आहे। हिरण्यकश्यपू म्हणजे कोण, भक्त प्रल्हाद, जो भगवान श्रीहरी विष्णूंचा भक्त होता, म्हणूनच त्याचं नाव पडलं भक्त प्रल्हाद, नाहीतर त्याचं नाव होतं फक्त प्रल्हाद होतं, पण तो भगवान श्रीहरी विष्णूंचा भक्त असल्यामुळे त्याला सगळेजण भक्त प्रल्हाद या नावाने ओळखले जाऊ लागले। आणि या भक्त प्रल्हादाचे वडील म्हणजे हिरण्यकश्यपू होय, जे राक्षस राजा होते। पुराणानुसार राक्षस राजा हिरण्यकश्यपूने एकदा ब्रह्माजींना त्यांच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न केले आणि त्यांच्याकडे अमरत्वाचे वरदान मागितले। अमरत्वाचे वरदान देणे निषिद्ध असल्याने ब्रह्मदेवांनी त्याला दुसरे वरदान मागायला सांगितले। तेव्हा या हिरण्यकश्यपूने वरदान मागितले की जगातील कोणताही पुरुष, स्त्री, प्राणी, देवता किंवा राक्षस त्याला मारू शकत नाही। वर्षाच्या 12 महिन्यांमध्ये त्याला मृत्यू येऊ नये। जेव्हा त्याला मरण यावे तो दिवस
म्हणजे जेव्हा त्याला मरण यावे तेव्हा तो दिवस किंवा रात्र नसावी, त्याला ना कोणत्याही अस्त्र किंवा शस्त्राने मारता यावे, त्याला न घरामध्ये किंवा घराच्या बाहेर मारता यावे. हे वरदान मिळताच हिरण्यकश्यपू स्वतःला अमर समजू लागला आणि स्वतःला तो देव घोषित करू लागला. जेव्हा वेळ आली तेव्हा भगवान विष्णू अधिक मास महिन्यामध्ये नरसिंह अवतार म्हणजेच अर्धे मनुष्य आणि अर्धे सिंह या अवतारामध्ये प्रकट झाले आणि संध्याकाळी उंबरठ्यावर हिरण्यकश्यपूच्या छातीला आपल्या नखांनी चिरून त्यांनी मृत्यूलोकी पाठवले. तर अशा पद्धतीने ही अधिक मासाची कथा आहे किंवा पौराणिक आधार आहे. अधिक मासाचं महत्त्व का आहे? तर हिंदू धर्मानुसार प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला आहे. या 5 महान तत्वांमध्ये जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी यांचा समावेश होतो. त्यांच्या स्वभावानुसार हे 5 घटक प्रत्येक सजीवाचे स्वरूप कमी अधिक प्रमाणामध्ये ठरवतात. अधिक मासातील सर्व धार्मिक कृती, चिंतन, ध्यान, योग इत्यादींद्वारे साधक आपल्या शरीरामध्ये असलेल्या या 5 घटकांमध्ये संतुलन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो. या संपूर्ण महिन्यामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक प्रयत्नांद्वारे प्रत्येक व्यक्ती आपली शारीरिक आणि आध्यात्मिक प्रगती आणि पवित्रतेमध्ये गुंतलेली असते. अधिकाच्या या पवित्र महिन्यामध्ये प्रत्येक व्यक्ती धार्मिक आणि आध्यात्मिक प्रयत्नांद्वारे आपली शारीरिक आणि आध्यात्मिक प्रगती कशी होईल किंवा आपल्यामध्ये पवित्रता कशी येईल यामध्ये गुंतलेली असते. म्हणजे त्या प्रकारची कार्य प्रत्येक व्यक्ती करत असते. अशा प्रकारे अधिक मासाच्या दरम्यान केलेल्या प्रयत्नांमुळे व्यक्ती दर 3 वर्षांनी स्वतःला बाहेरून स्वच्छ करते आणि परमपवित्रता प्राप्त करत असते. तसेच यामुळे प्रत्येक व्यक्ती नवीन ऊर्जेने भरलेली असते. या काळामध्ये केलेल्या प्रयत्नांनी आपल्या कुंडलीतील सर्व दोषही दूर होतात असे समजले जाते. अधिक मासामध्ये काय करणे योग्य? सामान्यतः हिंदू भाविक उपवास, उपासना, पाठ, ध्यान, भजन, कीर्तन ही त्यांची जीवनशैली बनवतात. पौराणिक तत्वांनुसार या महिन्यामध्ये श्रीमद देवी भागवत, श्री भागवत पुराण, श्री विष्णू पुराण, भविष्योत्तर पुराण इत्यादींचे श्रवण, वाचन, मनन विशेष फलदायी ठरते. भगवान श्रीहरी विष्णू हे अधिक मासाचे प्रमुख देवता आहेत. म्हणूनच या संपूर्ण काळामध्ये विष्णू मंत्रांचा जप करणे विशेषतः फायदेशीर आहे. सगळ्यात सोपा मंत्र सांगायचा झाला तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपण म्हणू शकतो. किंवा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा क्लेशनाशक मंत्र म्हणून ओळखला जातो. तर तो सुद्धा आपण नक्कीच जपू शकतो, म्हणू शकतो. असे मानले जाते की जे भक्त अधिक मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करतात त्यांना भगवान श्रीहरी विष्णू स्वतः आशीर्वाद देतात, त्यांची पापे दूर करतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण करतात. अधिक मासामध्ये व्रत किंवा पुण्यकारक कामं करण्यामागचं काय शास्त्र आहे याबद्दलची आपण सविस्तर माहिती आता जाणून घेऊया. मंडळी, व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण तुम्हाला याच्यामध्ये सगळं काही समजणार आहे, तेव्हा कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत मन लावून ऐकत राहा. तर प्रत्येक महिन्यामध्ये सूर्य एकेका राशीमध्ये संक्रमण करतो, परंतु अधिक मासामध्ये सूर्य कोणत्याही राशीमध्ये संक्रमण करत नाही. म्हणूनच अधिक मासामध्ये सूर्य संक्रांत नसते. त्यामुळे चंद्र सूर्याच्या गतीमध्ये फरक पडतो आणि वातावरणातसुद्धा ग्रहण कालाप्रमाणे पालट होत असतात. या पालटत्या अनिष्ट वातावरणाचा आपल्या प्रकृतीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये किंवा वाईट परिणाम होऊ नये म्हणून या महिन्यामध्ये व्रते तसेच पुण्यकारक कृत्ये करावीत असे शास्त्रकारांनी सांगितलेले आहे. अधिक मासामध्ये श्री पुरुषोत्तम प्रित्यर्थ म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंच्या नावाने महिनाभर आपण उपोषण म्हणजे उपवास करू शकतो. त्यामध्ये प्रकार आहेत जसं की अयाचित भोजन म्हणजेच काय, अचानकपणे एखाद्याच्या घरी भोजनासाठी जाणे. नक्त भोजन म्हणजे दिवसा न जेवता केवळ रात्री पहिल्या प्रहरामध्ये एकदाच जेवणे. अथवा एकभुक्त म्हणजेच काय, दिवसभरामध्ये एकदाच जेवावे आणि अशा पद्धतीने एकभुक्त राहावे असे सांगितले आहे. अशक्त व्यक्तीने म्हणजे ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत अशा व्यक्तींनी किंवा ज्यांना गोळ्या औषधं चालू आहेत, त्याचबरोबर ज्यांना उपवास निघत नाहीत अशा प्रकारातील व्यक्तींनी या 4 प्रकारांपैकी एक प्रकार निदान
3 दिवस अथवा 1 दिवस तरी आचरणामध्ये आणावा. संपूर्ण मासामध्ये आपल्याला दानधर्म करणं शक्य नसेल तर अशा व्यक्तींनी शुक्ल किंवा कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या या तिथी आणि व्यतिपात वैधृती या योगांवर विशेष दानधर्म करावा असे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. या मासामध्ये म्हणजेच अधिकाच्या महिन्यामध्ये दररोज श्री पुरुषोत्तम कृष्णाची पूजा आणि नामजप करावा. तर आपण विठ्ठलांची पूजा करू शकतो, प्रभू श्री रामचंद्रांची पूजा करू शकतो, भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करू शकतो किंवा आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णाची पूजा आपण केली तरीही चालेल किंवा आपल्या तुळशीमध्ये जर शालिग्राम असेल तर त्यांची पूजासुद्धा आपण संपूर्ण अधिकाच्या महिन्यामध्ये नक्की करू शकतो. तसेच आपण कोणत्याही प्रकारे म्हणजे आपण भगवान श्रीहरी विष्णूंचा नामजप केला तरीही चालेल, श्रीकृष्णांचा नामजप केला तरीही चालेल, प्रभू श्री रामचंद्रांचा नामजप केला तरीही चालेल, कारण हे सर्वजण एकच आहेत. अखंड अनुसंधानामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच काय, देवाच्या सानिध्यामध्ये आपण कशा प्रकारे राहू शकतो हा प्रयत्न, जास्तीत जास्त प्रयत्न आपल्याला अधिकाच्या महिन्यामध्ये करायचा आहे. आपण सर्वजण म्हणजे आपल्यापैकी जास्तीत जास्त मराठी लोक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये राहतात आणि पंढरपूर हे सगळ्यात मोठं देवस्थान आहे जे विठ्ठल रुक्मिणी यांच्या नावाने आपण ओळखतो. तर मग हे सुद्धा म्हणजे त्यामध्ये जी विठ्ठल देवता आहे, विठ्ठल देव आहेत, तर ते भगवान श्रीहरी विष्णूंचंच रूप आहे. त्यामुळे आपण रामकृष्ण हरी हा जप केला तरीसुद्धा चालणार आहे. प्रतिदिन म्हणजे दररोज एकच वेळ भोजन करावे. जेवण करत असताना बोलू नये, म्हणजेच काय, मौनाचं पालन करावं. त्यामुळे काय होतं, आपलं आत्मबळ वाढतं. मौन भोजन केल्यामुळे पापक्षालन होतं. म्हणजेच काय, पूर्वीची लोक सांगायची बघा की जेवताना जास्त बोलू नये, तर खरोखर त्यामध्ये काहीतरी तथ्य होतं. आपण जेवताना जास्त प्रकारे जर बोलत राहिलो तर साहजिक आहे आपलं जेवण व्यवस्थितपणे होत नाही, काहीतरी गडबड होत राहते. त्यापेक्षा आपण निदान दररोज जरी करू शकलो नाही इतर वेळा, पण निदान जोपर्यंत अधिकाचा महिना चालू आहे तोपर्यंत जर आपण मौन भोजन केलं आणि त्याचे फायदे आपल्याला कळाले तर नक्कीच आपण पुढेसुद्धा त्याचं पालन करू शकतो. म्हणजे कोणतीही चांगली सवय लागायला माणसाला 21 दिवस लागतात, तर संपूर्ण 30 दिवसाचा कालावधी आपल्याकडे आहे. पूर्ण 1 महिना अधिकाचा आहे. तर आपण ही एक चांगली सवय माझ्या मते त्यानिमित्ताने लावून घेऊया की जेवताना आपण किती पण काही होऊ बोलायचं नाही. जे काही आपल्याला बोलायचं आहे, ज्या काही चर्चा आपल्याला करायच्या आहेत त्या आपण जेवण झाल्यानंतर निवांत करू शकतो. तर मौनाने भोजन केल्यामुळे आपलं आत्मबळ वाढतं, पापाचं क्षालन होतं. म्हणजेच आपल्याकडून कळत नकळत जर काही पाप झालं असेल तर ते नष्ट होतं असं म्हटलं जातं. धार्मिक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे, म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असल्याशिवाय हे लिहिलं नसणारे. तर आपण नक्कीच याचं पालन केलं पाहिजे. त्याचबरोबर शक्य झाल्यास अधिकाच्या महिन्यामध्ये तीर्थस्नान अवश्य करावे. किमान 1 दिवस गंगा स्नान केल्यास सर्व पापांची निवृत्ती होते. या महिन्यामध्ये दीपदान आवर्जून करावे. देवापुढे अखंड दिवा लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. तीर्थयात्रा करावी, देवदर्शन करावे. तांबूलदान म्हणजे विडा दक्षिणा आपण दान करू शकतो. महिनाभर आपण जर विड्याचं दान केलं तर आपल्याला सौभाग्य प्राप्ती होते. महिलांनी या महिन्यामध्ये विड्याचं दान केलं, मग तुम्ही दररोज किंवा जोपर्यंत अधिक महिना चालू आहे तोपर्यंत दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी कुलदेवीच्या समोर किंवा तुमच्या जवळपास असणाऱ्या एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जर जाऊन तुम्ही विडा अर्पण केला तर तुमचं सौभाग्य जे आहे ते अबाधित राहील. आणि सौभाग्याचा अर्थ केवळ आपलं कुंकू किंवा आपला पती असंच नाही, तर सौभाग्याचा बऱ्याच प्रकारे अर्थ घेतला जातो. आपल्या सगळ्या गोष्टी घरामध्ये चांगल्या आहेत तर ते सुद्धा आपल्यासाठी एक सौभाग्यच आहे. तर महिला पुरुष सौभाग्य प्राप्तीच्या दृष्टीने नक्कीच या महिन्यामध्ये तांबूलदान करू शकतात. या महिन्यामध्ये गोपूजन करावे, गोग्रास घालावा. म्हणजेच काय, या महिन्यामध्ये आपण गाईची पूजा करावी. त्याचबरोबर नित्यनियमाने आपण गाईला थोडं का होईना अन्न खाऊ घालावं. किंवा आपण जे म्हणतो ना की दररोज आपण जी चपाती करतो, भाकरी करतो, पोळी करतो, जे काही आपण भाजीबरोबर खाण्यासाठी करतो, चपाती, पोळी, भाकरी, पराठा, धिरडे जे काही असेल, तर तुम्ही ऐकलं असेल पहिली पोळी गाईला आणि शेवटची पोळी कुत्र्याला. तर आपण
दररोज नित्य नियमाने गाईच्या नावचा एक छोटासा नैवेद्य बनवायचा आहे आणि गाईला आपण ती पोळी भाकरी चपाती जे काही आपण केलेलं असेल ते खाऊ घालायचं आहे. गाईच्या नावाने जो नैवेद्य किंवा जो अन्नाचा भाग आपण काढून ठेवतो तर त्याला धार्मिक भाषेमध्ये गोग्रास असं म्हटलं जातं. त्याचबरोबर अपूपदान म्हणजेच अनारशांचे दान करावे. अनारशांना अपूप असं म्हटलं जातं. तर या अधिक मासाच्या निमित्ताने आपण लेक जावयांचा जो काही मान सन्मान करतो, पाहुणचार करतो किंवा त्यांच्यासाठी आपण धोंडे बनवतो, ज्या काही वस्तू आपण त्यांना देत असतो, तर त्याच्यामध्ये अपूप या पदार्थाला खूप जास्त महत्त्व आहे. मग बरेच जण 30+3 या संख्येमध्ये अनारसे बनवतात किंवा मग बत्तासेसुद्धा देतात. कारण तुम्ही बत्तासे जरी पाहिले किंवा अनारसे जरी पाहिले तर त्यांना हलकीशी जाळी पडलेली असते बघा. तर अशा जाळीदार पदार्थांना अधिक मासाच्या निमित्ताने फार महत्त्व आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये दान करणे शक्य नसेल तर अशा व्यक्तींनी किंवा म्हणजे या संपूर्ण महिन्यामध्ये ज्यांना दानधर्म करणं शक्य नसेल अशांनी शुक्ल आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या या तिथींना दान करावे. मंडळी, अन्नदान करणे हे श्रेष्ठ कर्म मानले जाते. हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की जो व्यक्ती पैसे कमावतो आणि ज्याच्या घरी दररोज स्वयंपाक होतो, म्हणजेच काय, जो गृहस्थ अर्थार्जन करतो आणि ज्याच्या घरी प्रतिदिन अन्न शिजतं, अशा व्यक्तींनी, अशा गृहस्थाने, अशा माणसाने अन्नदान करणे हे त्याचे कर्तव्यच आहे. सद्भावनेने आणि सत्पात्री अन्नदान केल्यास अन्नदात्याला त्याचे उचित फळ मिळते. तसेच सर्व पातकांमधून म्हणजेच सर्व पापांमधून त्याचा उद्धार होऊन तो देवाच्या जवळ जातो असे धर्मशास्त्र सांगते. अन्नदान केल्यामुळे त्या अन्नदात्याला आध्यात्मिक स्तरावर सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा लाभ होतो. भारतीय संस्कृतीमध्ये दानधर्माला विशेष महत्त्व आहे. दानाचे धनदान, अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान आदी प्रकार आहेत. दान हे पापनाशक असून ते पुण्यबळाची प्राप्ती करून देते. आपल्याजवळ जे आहे ते थोडं का होईना दुसऱ्याला देण्याची आपली पात्रता पाहिजे आणि ते केल्यामुळे आपल्याकडचं जे आहे ते कमी होत नाही, उलट त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाते. अशी ही दानाच्या बाबतीतली आख्यायिका आहे आणि ही अगदी 100% खरी आहे. त्यामुळे आपल्याकडे जे आहे म्हणजे धन असेल, अन्न असेल, वस्त्र असेल, ज्ञान असेल, तर यापैकी कोणत्याही प्रकारचं दान आपण दुसऱ्याला केलं तर यामुळे आपल्याला पुण्यफळ मिळत असतं. या पृथ्वीतलावर दानधर्मासारखा दुसरा निधी म्हणजे ठेवा नाही असे महाभारतामध्ये सांगितलेले आहे. या मासामध्ये नित्य आणि नैमित्तिक कर्मे करावीत. जी केल्या वाचून गती नाहीत अशी कर्मे करावीत. अधिक मासामध्ये सतत नामस्मरण केल्यास श्री पुरुषोत्तम कृष्ण आपल्यावर प्रसन्न होतात. ज्वर शांती, पर्जन्येष्टी इत्यादी नेहमीची काम्य कर्म करावीत. या मासामध्ये देवाची पुनर्प्रतिष्ठा करता येते. ग्रहणश्राद्ध, जातकर्म, नामकर्म, अन्नप्राशन आदी संस्कार करावेत. मनवादी आणि युगादी संबंधित श्राद्धादी कृत्ये करावीत. तीर्थश्राद्ध, दर्शश्राद्ध आणि नित्यश्राद्ध करावे. अधिकाच्या महिन्यामध्ये कोणती कामं करू नये याबद्दलची माहिती आता मी तुम्हाला देते. तर मंडळी, नेहमीच्या काम्यकर्मांच्या व्यतिरिक्त अन्य काम्यकर्मांचा आरंभ किंवा समाप्ती करू नये. अधिकाच्या महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं नाही आहे, तर अपूर्व देवदर्शन करायचं नाही आहे. आपण ज्या ठिकाणी अद्याप कधीही देवदर्शनाला गेलो नाही आहे अशा ठिकाणी आपल्याला अधिकाच्या महिन्यात जायचं नाही आहे. म्हणजे बघा, काही देवधर्मांची ठिकाणं अशी असतात की जी आपण अजूनपर्यंत पाहिलेली नसतात. तर अशा ठिकाणी आपल्याला अधिकाच्या महिन्यामध्ये जाणं टाळायचं आहे. बाकी आपण ज्या ठिकाणी यापूर्वी एकदा दोनदा किंवा नेहमीच जातो अशा ठिकाणी आपण अधिकाच्या महिन्यात गेलो तरीही चालतं. जसं की आपण आपल्या कुलदैवताला जाऊ शकतो, कुलदेवीला जाऊ शकतो किंवा जे ठिकाण आपण याच्या अगोदरसुद्धा पाहिलेलं आहे, ज्या देवाचं, ज्या देवीचं, पण आपल्याला असं वाटतंय अधिकाच्या महिन्यामध्ये आपण पुन्हा एकदा दर्शनाला जावं का, तर नक्कीच जाऊ शकता. फक्त ज्या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदाच जायचं आहे तर अशा ठिकाणी आपल्याला अधिकाच्या महिन्यात जाता येत नाही. आपण तो महिना सोडून दुसऱ्या महिन्यात मग जाऊ शकतो. त्याच्यानंतर गृहारंभ, वास्तुशांती आपल्याला अधिकाच्या महिन्यात करायची नाही आहे. म्हणजे आपल्याला नवीन घर बांधायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्याला अधिकाच्या महिन्यात करायची नाही आहे. किंवा आपलं नवीन घर तयार झालेलं असेल तर अधिकाच्या महिन्यामध्ये आपल्याला
त्या घरात त्या वास्तूमध्ये राहायला जाता येत नाही. कारण वास्तुशांतीच करता येत नाही तर आपण त्या वास्तूमध्ये राहायला कसं जायचं. त्यामुळे वास्तुशांती देखील आपल्याला अधिकाच्या महिन्यात करता येणार नाही आहे. समजा तुमचं नवीन घर तयार झालेलं आहे, पण तुम्हाला जर त्या घरात राहायला जायचं असेल तर अधिकाचा 1 महिना जाऊ द्या, किंवा अधिक महिना लागण्याच्या अगोदरच तुम्ही एक छोटासा सत्यनारायण, तुम्हाला जेवढी करायची आहे तेवढी म्हणा, किंवा छोटीशी एक वास्तुशांती तुम्ही करून घ्या आणि मग त्या घरात राहायला जा. किंवा मग पूर्ण 1 महिन्याचा तेवढा गॅप जाऊ द्या अधिकाचा, आणि नंतर मग तुम्ही वास्तुशांती करून तुमच्या नवीन घरामध्ये, तुमच्या नवीन वास्तूमध्ये राहायला जाऊ शकतात. त्याचबरोबर अधिकाच्या महिन्यामध्ये संन्यास ग्रहण करता येत नाही, नूतन व्रत ग्रहण दीक्षा करता येत नाही, विवाह होत नाहीत, चौल, उपनयन, देवप्रतिष्ठा या गोष्टी आपल्याला करता येत नाही. आता आपण अधिकाच्या महिन्यामध्ये वाढदिवस किंवा श्राद्ध आलं तर नेमकं काय करायचं, कोणते नियम पाळायचे याबद्दलची माहिती करून घेऊयात. तर मंडळी, एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या महिन्यामध्ये झाला असेल तोच महिना अधिक मास म्हणून आल्यास त्या व्यक्तीचा वाढदिवस नीज मासामध्ये करावा. उदाहरणार्थ, वर्ष 2017मध्ये ज्येष्ठ महिन्यामध्ये जन्मलेल्या बालकाचा वाढदिवस यावर्षी ज्येष्ठ मास हा अधिक मास म्हणून असल्याने अधिक मासामध्ये त्याचा वाढदिवस न करता नीज ज्येष्ठ मासामध्ये त्या तिथीला करावा. अधिक ज्येष्ठ मासामध्ये ज्या बालकाचा जन्म होईल त्या बालकाचा वाढदिवस प्रतिवर्षी ज्येष्ठ मासामध्ये त्या तिथीला करावा. म्हणजे अधिकाच्या महिन्यामध्ये जरी एखाद्या बालकाचा जन्म झालेला असेल तरी पण त्याचा वाढदिवस जो आहे, ज्या वेळेस अधिक मास येईल तर त्याचा वाढदिवस त्या महिन्याच्या नीज मासामध्ये करावा असं सांगितलेलं आहे. तसेच ज्या महिन्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे निधन झालेले असेल त्याचे वर्षश्राद्ध तोच मास पुढील वर्षी अधिक मास येतो तेव्हा त्या अधिक मासातच करावे. उदाहरणार्थ, वर्ष 2017च्या ज्येष्ठ महिन्यामध्ये व्यक्तीचे निधन झालेले असेल त्या व्यक्तीचे वर्षश्राद्ध अधिक ज्येष्ठ मासामध्ये त्या तिथीला करावे. केवळ याच वर्षी असे करावे, कारण वर्ष 2017च्या ज्येष्ठ महिन्यामध्ये निधन झालेल्या व्यक्तीचे वर्षश्राद्ध म्हणजे 12वा महिना यावर्षी अधिक मासामध्ये पूर्ण होतो. ज्यावेळी अधिक मास नसेल तेव्हा वर्षश्राद्ध त्या तिथीला करावे. शके 1941च्या ज्येष्ठ मासामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल उदाहरणार्थ, तर त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध शके 1942च्या अधिक ज्येष्ठ मासामध्ये त्या तिथीला करावे. प्रतिवर्षीचे ज्येष्ठ मासातील प्रतिसांवत्सरिक श्राद्ध यावर्षी नीज ज्येष्ठ मासात करावे. मात्र पूर्वीच्या अधिक ज्येष्ठ मासामध्ये मृत्यू झालेल्यांचे प्रतिसांवत्सरिक श्राद्ध यावर्षी अधिक ज्येष्ठ मासात करावे. उदाहरणार्थ, शके 1941मध्ये आषाढ, श्रावण, भाद्रपद इत्यादी मासामध्ये मृत्यू झालेल्यांचे प्रथम वर्षश्राद्ध त्या मासातील त्यांच्या तिथीस करावे. 13 महिने होतात म्हणून 1 महिना आधीच करू नये. अधिक अश्विन किंवा नीज अश्विन मासामध्ये मृत्यू झाल्यास त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध पुढील वर्षी अश्विन मासामध्ये त्या तिथीला करावे. मंडळी, आता या व्हिडिओमध्ये थांबण्यापूर्वी अधिक मास म्हणजे नेमकं काय? ठीक आहे, धोंड्याचा महिना, मलमास, पुरुषोत्तम मास म्हणून या महिन्याला आपण ओळखतो, किंवा एक जास्तीचा आलेला महिना म्हणून अधिक मासाची ओळख असते. पण शास्त्रीयदृष्ट्या अधिक मास म्हणजे काय हे आपल्याला आता माहिती करून घ्यायचं आहे. यानंतर आपण व्हिडिओमध्ये थांबणार आहोत. तर सूर्य आणि चंद्र यांची एकदा युती होण्याच्या वेळेपासून म्हणजे एका अमावस्येपासून पुन्हा अशी युती होईपर्यंत म्हणजे पुढील महिन्याच्या अमावस्येपर्यंतचा काळ म्हणजे चांद्रमास होय. सण, उत्सव, व्रते, उपासना, हवन, शांती, विवाह आदी हिंदू धर्मशास्त्रातील सर्व कृत्ये चांद्रमासाप्रमाणे म्हणजे चंद्राच्या गतीवरून ठरलेली आहेत. चांद्रमासाची नावे त्या मासात येणाऱ्या पौर्णिमेच्या नक्षत्रांवरून पडलेली आहेत. उदाहरणार्थ, चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला चित्रा नक्षत्र असते, म्हणूनच या महिन्याला चैत्र महिना असे म्हटले जाते. त्याचबरोबर ऋतू सौर मासाप्रमाणे म्हणजे जे ऋतू आहेत तर ते सूर्याच्या गतीवरून ठरलेले आहेत, म्हणूनच त्यांना सौर मास असं म्हटलं जातं. सूर्य अश्विनी नक्षत्रापासून भ्रमण करत पुन्हा त्याच ठिकाणी येतो तेव्हा त्या काळाला सौर वर्ष असे म्हणतात. चांद्रवर्ष आणि सौर वर्ष यांचा मेळ बसावा यासाठी अधिक मासाचे प्रयोजन केले गेले आहे. चांद्रवर्षाचे 354 दिवस आणि सौर वर्षाचे 365 दिवस असतात. म्हणजेच या 2 वर्षांमध्ये 11 दिवसांचे अंतर असते. हे अंतर भरून यावे
तसेच चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांचा मेळ बसावा म्हणून स्थूलमानाने 32.5 महिन्यांनी एक अधिक मास धरतात. म्हणजे 27 ते 35 महिन्यांनी एक अधिक मास येत असतो. चैत्र ते अश्विन या 7 महिन्यांपैकी एक मास अधिक मास म्हणून येतो. क्वचित फाल्गुन माससुद्धा अधिक मास म्हणून येतो. कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष या महिन्यांना जोडून अधिक मास कधीच येत नाही. या 3 महिन्यांपैकी कोणता तरी एक महिना क्षयमास होऊ शकतो. कारण या 3 महिन्यांमध्ये सूर्याची गती अधिक असल्यामुळे एका चंद्रमासामध्ये त्याची 2 संक्रमणे होऊ शकतात. क्षयमास येतो तेव्हा एका वर्षात क्षयमासाच्या पूर्वी एक आणि नंतर एक असे 2 अधिक मास जवळजवळ येतात. माघ मास मात्र अधिक किंवा क्षयमास म्हणून होत नाही. तर मंडळी, ही होती अधिक मासाची सविस्तर माहिती. आपल्या चॅनलवरच्याच अजून एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक मासाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण जे काही धोंडे बनवतो तर ते कशा पद्धतीने बनवले जातात, त्यांच्यामध्ये काय काय भरलं जातं, लेक जावयांचा मानपान कशा पद्धतीने केला जातो याबद्दलची सविस्तर माहिती सांगितलेली आहे. अधिक मास जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणत्याही एका तिथीला आपण आपल्या लेक जावयांचा धोंडा करू शकतो. म्हणजेच काय, त्यांना अधिक मासाच्या निमित्ताने आपल्या घरी आमंत्रित करून त्यांचा मानपान करू शकतो. तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ अवश्य पहा. त्याचबरोबर 2023 या वर्षामध्ये सुद्धा अधिक मास आला होता, तेव्हाचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. तर त्या माहितीचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करून त्या चॅनलवरचे अधिक मासाचे व्हिडिओ पाहायचे आहेत. आणि तुम्हाला जर ते व्हिडिओ आवडले तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून हा व्हिडिओ म्हणजे थोडासा मोठा झालेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात, इथपर्यंत तुम्ही माहिती ऐकत आलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना अधिक मासाच्या मनापासून शुभेच्छा.